शिक्षणाचे शिल्पकार मौलाना अबुल कलाम आझाद यांना भावपूर्ण अभिवादन। भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 68व्या पुण्यतिथीनिमित्त आज काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय राजेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मौलाना आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का येथे झाला। ते महान विद्वान, कवी, साहित्यिक आणि पत्रकार होते। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले असून अनेक वेळा कारावास भोगला। स्वातंत्र्यानंतर ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री झाले। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते सदस्य होते। हिंदू मुस्लिम ऐक्याचे ते कट्टर समर्थक होते। त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो। उर्दू, अरबी, फारसी आणि इंग्रजी अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते। सन 1923 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात कमी वयाचे अध्यक्ष झाले। देशाच्या फाळणीला त्यांनी ठाम विरोध केला। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौला लिवंट मोरे, सचिव शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले, तर अजित ढोले, अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी विश्वास यादव, विठ्ठलराव काळे, अर्जुन सुतार, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी, मीना शिंदे, खुतबुद्दीन मुजावर, गणेश वाघमारे, अरुण गवंडी, पैगंबर शेख, हनुमंत यादव, राहुल शिंदे, रोहित गुंजे, राजेंद्र कांबळे, सुरेश गायकवाड, लालसाब तांबोळी तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार मुफीद कोळेकर यांनी मानले। या प्रसंगी शिक्षण, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सलोखा यासाठी मौलाना आझाद यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले।